तर या ठिकाणी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय। दरम्यान नाणेफेकीचा कौल जातोय वेलोळी संघाच्या बाजूने। सर्वप्रथम आपला डिसिजन काय असेल? सर्वप्रथम आमचा डिसिजन आहे फिल्डिंगचा। या ठिकाणी सामना 3 षटकाचा असेल। 3 षटकामध्ये आपण समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 35-40 पर्यंत। नक्कीच जास्ती वेळ घेणार नाहीये। पुढील वाटचालीस शुभेच्छा असतील। त्यानंतर नाणेफेक हारल्यानंतर मी येतो या राय टीमच्या संघ कर्णधाराकडे। सर्वप्रथम या ठिकाणी आपण नाणेफेक जर जिंकला असता तर आपला डिसिजन काय असता? फिल्डिंग। तर या ठिकाणी समोरचा संघ नाणेफेक जिंकलाय। त्यांच्यामध्ये सुद्धा चांगले बलाढ्याचे संघ खेळाडू आहेत आणि समोरच्या संघाला आपण किती धावांचा टार्गेट द्याल? 40+ जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच पुढील वाटचालीस आपल्याला देखील शुभेच्छा असतील। ऑल टू यू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच। सामन्याला सुरुवात इथे होत आहे। समोर ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत, जी साईड स्क्रीन जी आहे समोरची, त्याच्या बाजूला ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत ते कृपया करून सावलीत तरी लावा, एकतर नाही तर त्या स्क्रीनच्या मागे लावा। थोडंसं प्रॉब्लेम होत आहे, त्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यायचं आहे। पहिली धाव इथे रितेश फाटमधून आली आहे। लक्ष भरपूर मोठा आहे, 44 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे। पहिली धाव इथे लागली गेली आणि ड्रेस कोड कंप्लीट नाहीये बॅटिंग करणाऱ्या संघाचं, त्या संघाला पॅनल्टी जे आहे तिथे लागली गेली आहे। टार्गेट भरपूर चांगला आहे, सुरुवात देखील चांगली केली आहे गोलंदाजाने। पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतरचा एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला। फिल्डिंग करणारा संघ या स्पर्धेचा आयोजक आहे विराज ग्रुप 1200 आणि गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहे निहाला गोलंदाजी करतोय। हा चेंडू पहा इनफिल्डच्या वरतून कडारा पंच केल्या, मात्र शतरक्षक तिथे आहे प्रशांत जाधव आणि पहा सेलिब्रेशन सुरू केला त्याने। पहिला विकेट डाऊन। मध्ये क्रमांक 3 वर या स्पर्धेमध्ये नायशा एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आम्हाला देण्यात आलेली आहे। योगेश जाधव यांचा आम्ही आभार व्यक्त करू, ज्यांनी A1 ट्रॉफी 2025 या स्पर्धेला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। धन्यवाद योगेश जाधव। नेक्स्ट बॉल VIP डाइस कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे। न्यू बॅटर राज, हात खोलावे लागतील, लक्ष भरपूर मोठा ठेवण्यात आलेला आहे। अगदी 43 धावा बनवले होते आणि 44 धावांचा एक मोठा लक्ष इथे ठेवण्यात आलेला आहे। मागच्या मॅच मध्ये 48 धावा चेस झाल्या होत्या। या मॅच मध्ये सध्या तरी बॅटरची झोप उडवली आहे गोलंदाजाने। अजून एक विकेट, राज बॅक टू डग आउट। गोलंदाजाचं नाव प्रियल आहे। मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे। नक्कीच ती चुकीची आहे, दुरुस्ती तिथे होताना विशाल नाईक यांच्या माध्यमातून काही हरकत नाहीये। गोलंदाजी चांगली होत आहे आणि विकेट गिवन त्याच्याहून चांगला सपोर्ट करताना आपल्या गोलंदाजांना रोहित बाली यश देखील मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला जाताना पाहायला मिळेल, मात्र राजने निराश केला या मॅच मध्ये। खेळपट्टीवर रितेश आणि आता यश ही पार्टनरशिप भागीदारी आता विनिंग झोन पर्यंत जावं लागेल दोन्ही खेळाडूंना। प्रियल राईट अप ओव्हर द विकेट, ऑफ स्टिकचा चेंडू, अजून एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी पाहायला मिळते, बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले होते। हॅट्रिक वर होता गोलंदाज, मात्र हॅट्रिक न घेता डॉट चेंडू टाकला गेलाय। प्रियल गोलंदाज राईट हॅम ओव्हर द विकेटने, बॅटर यश सज्ज आहे। ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इम्पॅक्ट स्टंप बघितला ऑफ स्टिकच्या बाहेर,
अंपर इज बाय जज. पंचांनी जज केला आणि निर्णय सांगितला की हा चेंडू थोडासा एस्टनच्या बाहेरून मारण्याचा प्रयत्न झाला होता. तर इथे षटक समाप्त. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर फक्त आणि फक्त एकच धाव आली आहे, ती देखील बॅटर रितेशच्या बॅटमधून. रितेशने पहिल्या चेंडूवर धाव घेतली होती आणि तो स्ट्राईक क्षेत्रामध्ये गेला होता. येणारे 12 चेंडू आणि 43 धावांचं आता समीकरण आहे. नेक्स्ट मॅच नो डाऊट धोंडा उडवली किशान यश जाधव इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. जीवन गोलंदाज आला. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती जीवनने. गोलंदाजीची साथ देणं फार महत्वाचं आहे. मात्र इथून रितेशला प्रत्येकी चेंडूला बॅटवर मिडल करायचं आहे. मोठे फटके खेळावे लागतील. 43 धावा 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. इक्वेशन मोठं आहे मात्र क्रिकेट आहे. चांगला चेंडू इथं बॅटच्या टोला चेंडू लागलाय. बॅटची एज घेतली ती मात्र कहते ना बाल बाल बचे वापर. इस्टनच्या दुरून गेला होता चेंडू. तर धावा स्थिर आहेत. एक धाव धावफलकावर. 2 विकेट ब्ल्यू स्टार वडपे टीम संघाचे. चांगला स्ट्रोक गॅप मध्ये मात्र शतरक्षक पोहोचला गेल्या पॉइंट गलीमध्ये. चेंडूला फील्ड करते. फक्त एकच धाव इथे पूर्ण घेता आली आहे. गोट्या तयारीमध्ये राहा. जर डाईव्ह मारून जर कॅच पकडली 1000 रुपये निखिलेश शेलारच्या माध्यमातून. ही चान्स कमी मिळतो. 1200 नंबर आहे तर 1200 मिळतील. 200 वाढल्यात. वेलकम निलेश कांबळे. बाळा इन ऍक्शन मध्ये थोड्याच वेळात. पुढचा चेंडू थोडस गतीमध्ये परिवर्तन. ऑफब्रेक चेंडू इथे डावखुरी आताच्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जीवनच्या माध्यमातून डॉट चेंडूने इथे चांगली गोलंदाजी म्हणता येईल. गोलंदाज जीवनच्या माध्यमातून. प्रशांतने मगाशी कॅच पकडली तेव्हा द्यायला पाहिजे होते निखिलेश. आता काय फायदा नाहीये. त्याच्याकडे जाईल का चेंडू. निखिलेशचं बक्षीस पण वेगळाच असतो कधी पण. पुन्हा एकदा बॅटवर आला नाहीये चेंडू आणि पहा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. काही हरकत नाहीये. आता विराज ग्रुप 1200 टीमच्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी आहे. निखिलेश शेलारने बक्षीस लावलेला आहे. प्रत्येकाने जर डाईव्ह मारून जर कॅच पकडली तर 1200 रुपयाचा पारितोषिक आहे. दशरथ पाटील असते ना त्यांनी तुम्हाला सांगितलं असतं 1200 रुपयाचा डायलॉग. फुल टच चेंडू गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळलाय. प्रियल चेंडूला फील्ड करतोय. फक्त एकच धाव ती देखील घेता आली नाहीये रितेशला. रितेश देखील बाद. वडपे टीम संघाने. थँक्यू. प्रतीक गेलाय ज्याने रेकॉर्ड बनवलं या स्पर्धेमध्ये. एका हातामध्ये झेल पकडली ती रनिंग झेल. पुन्हा एकदा चेंडू स्विंग अँड मिस. डॉट चेंडू अजून एक तुम्हाला पाहायला मिळत आहे. षटक समाप्त झालेला आहे. पंचांनी षटक समाप्तीचा इशारा केल्यामध्ये जीवनला अजून एक चेंडू टाकायचा होता की काय. 2 षटकाच्या समाप्तीवर धावा फक्त 3 धावा धावफलकावर. 41 धावा बनतील का 6 चेंडू मध्ये. वंडर भिवंडी जगदीश नाईकेने 42 धावा बनवल्या होत्या एका षटकामध्ये. पप्या खारीकने 36 धावा बनवल्या होत्या एका षटकामध्ये. विशाल पाटीलने देखील एका षटकामध्ये 36 धावा बनवल्या होत्या. रेकॉर्ड बनते ही तुटणी केली आहे. हर्षद आलाय गोलंदाज. ट्रेंडिंगला चर्चेमध्ये यायचं असेल तर या धावा गोलंदाजाला खर्च करावा लागेल तेव्हाच नाव होत असतं गोलंदाजाचं. मग 3 विकेट 4 विकेट कोणी विचारत नाही गोलंदाजांना. जास्त धावा खर्च केल्या ना मग तो विराज ग्रुपचा गोलंदाज हर्षद होता. त्यांनी एवढ्या धावा खर्च केल्या. या नावा भरपूर चर्चेमध्ये येतात. इथे हा चेंडू आपण पाहतोय क्रॉस अँगल टाकला गेलाय. कटर चेंडू लेग कटर केला होता चेंडू. सरळ निघून गेलाय रोहितच्या हातामध्ये. डॉट चेंडू फक्त 3च धावा. सर्वात लोएस्ट स्कोर बनवण्याची तयारी दिसतोय असं वाटतोय. नावामध्ये ब्ल्यू स्टार आणि टीम वडपेची शांतता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये.
जीवन डायप मारले तर 1200. विशाल दादा गेला होता, लगा तो मटका नाही तर झटका. 1200 रुपये कोणतरी घ्या निकलेशचे, तेव्हा निकलेश शांत बसेल आज. विशाल भाऊ 2400, रक्कम वाढली गेली आहे. फक्त डायप मारून तुम्ही कॅच पकडा. प्रतीक सज्ज होत आहे. हा चेंडू देखील डॉट. किती धावा बनतील हे फार महत्वाचं आहे. येणारे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडू 39 धावांची आवश्यकता आहे. हार जीत होत असतो, मात्र जो जिंकण्याचा जो अंतर आहे ना तो कमी करणं फार महत्वाचं आहे. येणाऱ्या स्पर्धेमध्ये आपल्यावर असलेल्या आपल्या संघाच्या खेळाडूचा विश्वास ठेवणं फार महत्वाचं आहे. पहा, लेट मगर ग्रेट चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या वरतून. तारा मंडल मध्ये चेंडू चाललाय. येतो षटकार. यानंतर राय टीम संघाने आणि तयारीत राहायचं. आपण चेंडूची मागणी केली आहे चेंडू फेकायचा मैदानाच्या मध्ये. वेलोली टीम आणि राय टीम इन ऍक्शन मध्ये. सतीश वाकचौरे तुम्हाला आज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. निकलेश शेलार, निमेश शेलार बंधू अर्थात विजय चंदने इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर वेलोली टीम संघाकडे देखील आयकॉन इथे 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील, जिथे यश जाधव सज्ज झालेला आहे. चांगला स्ट्रोक समोर खेळलाय. विशाल जाधव चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव घेण्याचा महत्वच नाही दिला तिथे. डॉट चेंडू. किती चेंडूचा खेळ बाकी या षटकातील? फक्त एकच चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रतीक जाता जाता कुछ कह सकते हो सिक्सर लगाकर. शेवटचा चेंडू चाललाय सीमेच्या दिशेने. भाऊ पाटील बोलतात येतोय चौकार. अशा प्रकारे हा सामना इथे जिंकलाय विराज ग्रुप 1200. आणि दरम्यान या क्रीडानगरीमध्ये दोस्ती म्युझिकलची जान करण भुईर यांचं शुभागमन झालेलं आहे. भिवंडीचे उत्कृष्ट बँजो वादक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतीश वाकचौरेचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्या खेळाडूने षटकारांची आतिषबाजी केली, धावा बनवल्या, 28 धावा ठोकल्या आपल्या डावामध्ये, खेळाडूचं नाव आहे अरे अल्ताफ बालीचा शो येणार आहे, मात्र हा आपल्या समाजाचा बाली आहे. नाव आहे रोहित. रोहित इज अ मॅन ऑफ द मॅच. निलेश कांबळे बाळा आपण आपल्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. गुडसे गावचे खेळाडू आहेत निलेश कांबळे बाळा, त्याच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देत आहोत. करण भोईर आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. खूप खूप अभिनंदन रोहित आणि पुढच्या मॅच साठी तुला भरपूर सारी शुभेच्छा. तर मित्रांनो वेळ न घेता आपण दुसऱ्या सामन्याला बिग फाईट एक चांगली लढत तुम्हाला इथे पाहायला मिळेल आणि चांगल्या मॅचला चांगले कॉमेंटेटरी जोडताय स्वप्नील जाधव. तर इथे शतरक्षण लावण्यासाठी इथे वेलोली टीम इथे पाहायला मिळते आणि राय टीम संघाची फलंदाजी आहे. कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन होईल. स्वप्नील जाधवचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. खूप चांगल्या पद्धतीचा मधुरमय असा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. दरम्यान एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीकरिता येतोय. आपण पाहू शकाल एका बाजूला असेल टीम वेहेलोली आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करते टीम राया.
अशी जुगलबंदी आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव अर्थात यश जाधव याला सुद्धा इन ऍक्शन आपण पाहू शकतायत, जे बिलॉंग करतायत ढोंडा वडवली या गावाकडनं. तर सामना 3 षटकाचा असेल, दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 3 षटकाचा असेल. पहिलं षटक कंपल्सरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल, अनिवार्य असेल. चला सामना स्पीड अप करायचा आहे. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतायत रोहन, तर नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आदित्य, आणि गोलंदाजी स्टँडवर क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव अर्थात यश. ढोंडावडोली संघाचा बाहुबली सुद्धा म्हटलं जातं त्याला. चिंचगर या ठिकाणी त्याची फलंदाजी देखील आम्ही बघितली होती. 3 चेंडू आणि 3 षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं. यावेळी मात्र गोलंदाजीमध्ये नशीब आजमावण्याकरिता वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक या ठिकाणी यश. तर बघूया षटकातील पहिला चेंडू. यावेळी मात्र पहिला चेंडू सोने पे सुहागा. इट्स अ बीमर बॉल. चेंडू मात्र एक टप्प्याखेरीज निघून जाईल, सीमारेषा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4. तर खराब सुरुवात म्हटली जाईल. या ठिकाणी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी असेल फलंदाज रोहन याच्याकरिता. संधीचं सोनं केलं जाईल का? यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू सॉफ्टहँडचा वापर करून शॉर्ट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये खेळून काढला जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. त्यावर मात्र फक्त आणि फक्त एक धाव अर्जित केली जाईल. इथून मात्र चांगल्या पद्धतीचा कमबॅक केला जातोय गोलंदाज यशच्या माध्यमातून. पहिला चेंडू जरूर बिमर स्वरूपात हाताळला गेला होता, त्यानंतर कमबॅक पाहावयास मिळालं. यावेळी मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. पंचाकडे दाद जरूर मागितली होती, परंतु कुठल्याही प्रकारचा इशारा येत नाहीये. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. एक तेरी तो एक मेरी या ठिकाणी धावफलक स्थिरावले गेलाय फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवर. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मशहूर कमेंटेटर वॉइस ऑफ भिवंडी सिद्दीक भाभे यांचं म्हणणं है, जिस तरह से मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत जरूरी होता है. यावेळी मात्र पुन्हा एकदा खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक धाव. अतिशय संत आणि मंद गतीने मात्र धावांचा वेग वाढवला जातोय. धावफलक 7 या धावसंख्येवर. आतापर्यंत पाहता पाहता या षटकातील 4 चेंडूचा खेळ इथून समाप्तीस येतोय. यावेळी मात्र फटका फसला, झेलला संधी, पकडो क्या जीतो मॅच. मस्तक पे दस्तक दे जागती रहोचा इशारा येतोय. चेंडू मात्र निघून जाईल एक टप्प्याखेरीज, सीमारेषा पार. येतोय दर्जेदार दिमागदार चौकार 4.
जरूर उपलब्ध करून दिली होती यशानं, मात्र संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. अंतिम क्षणी झेल धरणीला दान केला गेला. यावेळी मात्र सॉफ्टहँडचा वापर करून अलंग कार्पेटच्या सहाय्याने शॉर्ट लेगच्या रिझल्ट मध्ये खेळून काढला जातो. त्या ठिकाणी पुन्हा एकदा फक्त आणि फक्त एक धाव. दोन धावांची या ठिकाणी पेनल्टी ऍड केली जाईल. एकंदरीत 2 धावांच्या मदतीनं पहिल्या षटक इथून समाप्तीस येते. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक 14. 2 धावा ऍड केल्या गेल्या आहेत. पंचांकडनं देखील इशारा येतोय. धावफलक 14 या धावसंख्येवर. नफीतुली अशी गोलंदाजी म्हटली जाईल यश याच्याकडनं. त्यानंतर गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जात आहे. गोलंदाजीमध्ये नवीन गोलंदाज आणला जातोय. प्रेम नवीन गोलंदाज असेल प्रेम. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरे षटक हाताळण्याकरिता छोटा पॅकेट बडा धमाका. इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल प्रेम बघूया. स्ट्रायकर एंडला आपण फलंदाज पाहतायत. चांगल्या पद्धतीची विस्फोटक अशी फलंदाजी आपण बघितली. त्याच्या माध्यमातून 2 चौकार आणि 2 चिगे अशा सिंगल यांच्या माध्यमातून जवळजवळ 10 धावांवर खेळी करताना आपण पाहतायत रोहन याला. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. 10-12 पावलांचा असा रनअप शेलार एंड कडनं गोलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. स्ट्रायकर एंडला फलंदाज असेल रोहन. यावेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये बरेच काही घडतंय. पंचाकडे सातत्याने मात्र या ठिकाणी दाद मागितली जाते. पंच आमचे अतिशय तटस्थ आहेत. त्या अनुषंगाने जर आपण बघितला तर कुठल्याही प्रकारे इशारा येत नाहीये. पहिला चेंडू मात्र निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय. बघूया षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा प्रेम. सामना करेल रोहन. षटकातील दुसरा चेंडू. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. फिर से एक मर्तबा. यावेळी मात्र अंतिम क्षणी बॅटचं फेस उघडलं गेलं. 38 सर्कलच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण म्हटलं जाईल. धावफलक 1च्या मदतीनं 1 न वडारेल. धावफलक जाऊन पोहोचलं गेलंय ते म्हणजेच 15. चांगल्या पद्धतीचा भेदक असा मारा म्हटला जाईल. प्रेम याच्याकडनं सातत्यानं तिचून गोलंदाजी केली जाते. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला येतोय. मला वाटतं आदित्य. इथून आदित्य कशा प्रकारे सामना करेल प्रेम याचा बघूया. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. यावेळी मात्र सॉफ्टहँडचा वापर करून लॉंगॉनच्या दिशेकडे खेळून काढला जातो. क्षेत्ररक्षक येईल फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव. अतिशय संत आणि मंद गतीने या ठिकाणी धावांचा वेग वाढवला जातोय. धावफलक 1च्या मदतीने 16. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील हाताळून झालेत. काही कमालीची गोलंदाजी केली जाते. यावेळी मात्र स्विंग अँड मिस. निगाह कहीं पे निशाणा कहीं पे. मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय. आणि मी तर म्हणेन नक्कीच येणारी वेळ आणि काळ मात्र चांगला असेल. ती म्हणजेच गोलंदाज प्रेम याचं चांगलं भविष्य असू शकतंय. चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी त्याला सपोर्ट जर आपण केला तर मात्र येणारं भविष्य नक्कीच त्याचं चांगलं असेल. छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळी मात्र फलंदाजाच्या माध्यमातून स्टेप आउट जरूर केलं गेलं होतं. थोडंसं फंबल जरूर झालंय. त्या ठिकाणी यश येईल. चेंडू फेक करेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकत नाहीयेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हटली जाईल. या दुहेरी धावीनिशी धावफलक 2च्या मदतीनं 2 न वडारेल. जाऊन पोहोचेल 18. म्हटलं की नक्कीच क्रिकेटच्या पटलावरील एक मोठं नाव.
यंग डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी असलेले भारतीय संघाचे खेळाडू विराट कोहली यांच्या जर्सीच्या क्रमांकाची इथून आठवण करून दिली जाते. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफल झालाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक टप्प्याखेरीस मात्र चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार येतोय दिमागदार चौकार 4. जर विचार केला गेला अंतिम चेंडूचा तर मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेकडे चेंडूला टटावलं गेलं होतं. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल झाला आणि एकंदरीत जर विचार केला गेला तर अंतिम चेंडूवर जरूर मोठा फटका चौकारामध्ये कन्वर्ट केला गेला. या चौकाराच्या मदतीने धावफलक 22. जर विचार केला गेला राय या संघाचा तर 11.00 च्या सरासरीने धावा जोडल्या जात आहेत. 2 षटकामध्ये तब्बल 22 धावा. आपण पाहतायत विराज ग्रुप आयोजित A1 चषक. पाहत राहा ऐकत राहा. धावफलक 22. अंतिम निर्णायक षटक हाताळण्याकरिता मला वाटते गोलंदाजी स्टान्सवर गोलंदाज असेल प्रतीक. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर मात्र स्लॉग ओव्हर आणि मराठी भाषेत जर म्हणायचं झालं तर मात्र हाणामारीचं षटक. इथून कशा प्रकारची गोलंदाजी करेल प्रतीक बघूया. फलंदाज असेल आदित्य. वैयक्तिक 2 धावांची खेळी करताना आपण पाहतायत. बघूया षटकातील पहिला चेंडू. लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा. यावेळी मात्र स्वीप केलं जाते. नो मॅच लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनून राहील प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल सीमारेषा पार. स्क्वेअर लेगच्या दिशेकडे येतोय मोठा तडाखा. येतोय चौकार 4. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ त्याचं प्रात्यक्षिक मात्र आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि पाठवलं सरळ सीमारेषा पार चौकाराकरिता. या चौकाराच्या मदतीने धावफलक 26. चला सामना थोडा स्पीडअप करायचा आहे. खूप उशीर घेतला जातोय. एक चौकार आल्यानंतर त्यानंतर क्षेत्ररक्षण मध्ये थोडस परिवर्तन केलं गेलंय. यावेळी मात्र एक तेरी तो एक मेरी जैसे को तैसा मिला तो बडा मजा आया. या ठिकाणी चांगला कमबॅक केला जातोय प्रतीकेच्या माध्यमातून. यावेळी मात्र फटका बसला. झेलला संधी. पकडो क्या जीतो मॅच. नो मॅच लँड मध्ये चेंडू जरूर ट्रॅव्हल होतोय. झेल घेण्याचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न केला जात नाहीये आणि मी तर म्हणेन आत्महत्या केली जाईल. 3रा धाव घेण्याकरिता फलंदाज आले असता इथे मात्र परतावा लागेल फलंदाजाला. पहिल्या विकेटचं पतन ते म्हणजेच राया या संघाचा. या कमांडीज चांगल्या पद्धतीचं मधुरमयाचं संगीत आपण ऐकलं. आमदार साहेब महेशजी चौगुले विजयाची हॅट्रिक त्यांच्या माध्यमातून लगावली गेली. नवीन फलंदाज आपण पाहतायत नॉन स्ट्रायकर एंडला राहील मात्र सम्यक. यावेळी मात्र पुन्हा एकदा सफल झाला होता परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये मात्र प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. नक्कीच गुंगारा दिला जातोय. निर्धाव चेंडूची उद्घोषणा होती. धावफलक स्थिरावले गेलाय 28. पंचांचे दोन्ही हात समांतर. धाव मात्र अवांतर. वाईच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल परंतु धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल. गेल्या पावली परतावं लागते फलंदाज सम्यक याला. आणखीन एक धक्का या कमांडीचा.
अडीच आहे. तर नवीन फलंदाज सुबोध याला आपण पाहू शकतात. दुसऱ्या क्रमांकाची जर्सी ज्याच्या माध्यमातून परिधान केली जाते. स्ट्रायकर एंडला राहतोय. इथून कशा प्रकारे सामना करेल गोलंदाजाचा बघूया. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू फटका पसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होतो की काय. अंतिम क्षणी मात्र झेल धरणीला दान केला गेला आणि मला वाटते पुन्हा एकदा धावचीच्या स्वरूपात परतावं लागेल सुबोध याला. आणखीन एका विकेटचं पतन या कमांडीचं. केला राया संघाचा. तर पत्त्याचा बंगला ज्याप्रमाणे या ठिकाणी हळूहळू पडतो त्याच पद्धतीने मात्र विकेट त्यांचे पडायला सुरुवात. नवीन फलंदाज यश. काय गोलंदाजी केली जाते प्रतीकेच्या माध्यमातून. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू शॉर्ट पाळींच्या दिशेमध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. मात्र मस्तक पे दस्तक देत चेंडू टिकून जाईल सीमारेषा पार. अंतिम चेंडूवर येतोय. करत असताना तब्बल या ठिकाणी 34 धावा उभारल्या गेल्यात आणि एकंदरीत जर विचार केला गेला तर 35 धावांचं आव्हान इथून ठेवलं जात आहे. ते म्हणजेच टीम ब्ल्यू पॅन्थर्स वेलोली या संघाला या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल की त्यांना इथून रोखलं जाईल हे सांगण्याकरिता मी आमंत्रित करतोय. व्हॉइस ऑफ भिवंडी एक मधुरमय असा आवाज पाटील सर. गेल्या 2 दिवसापासून आपण खूप चांगल्या प्रकारचं समालोचन ज्यांच्या माध्यमातून ऐकतायत. एक मधुरमय असा आवाज उत्तरार्ध आपल्यापर्यंत जोडले जातील. मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. द व्हॉइस ऑफ भिवंडी एक मॅजिकली असा व्हॉइस आपल्या समोर जोडले जातील. पाटील सर, संदेश पाटील सर यांना आपण ऐकणार आहात. दशरथ पाटील यांचे मात्र कट्टर असे समर्थक सुद्धा आहेत. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि दुपारचा भोजन जो आहे येत्या 5 मिनिटांमध्ये पोहोचतोय. आजचा मेगा फाइनल डे आहे या स्पर्धेचा. ग्रैंड फाइनल डे, फिनाले डे. आइए सभी का हार्दिक स्वागत फिर से एक बार A1 ट्रॉफी 2025 में सभी का हार्दिक स्वागत. पहले 3 ओवर में रन जो बने हमारे एक्सपर्ट स्कोरर बता रहे 34 रन 35 रनों का टारगेट यहाँ पर रखा है वेलोली टीम के सामने. राया टीम के कप्तान ने तो दोनों ही बैटर आ चुके. यहाँ पर यश और प्रतीक दोनों ही आइकॉन ओपन करने के लिए मैदान के अंदर आ चुके. मैच की शुरुआत करनी है.
गेंदबाजी में गेंदबाज आदेश बिल्कुल तैयार होते हुए, टारगेट 35 रनों का है। काफी मशहूर एंड मारूफ बल्लेबाज यश जादव फ्रॉम ढोंडा वरोली। काफी नाम बड़ा टेनिस क्रिकेट बॉल में, लेकिन शुरुआत अच्छी होनी जरूरी है। पिछले ओवर में, पहली ओवर में उन्होंने रन खर्च किए थे अपने टीम के लिए 12 रन। अच्छा कमबैक किया था उन्होंने, पहली गेंद नो बॉल फेंकी थी, उसके बाद अच्छी गेंदबाजी की थी यश ने। उसके बाद प्रेम ने 8 रन खर्च किए थे और आखिरी ओवर में प्रतीक उन्होंने 12 रन खर्च किए थे। तो टोटल ये जो है 34 रन बने और 2 रनों की पेनल्टी भी थी। तो 35 रनों का अब टारगेट और पीछा करने के लिए बिल्कुल तैयार होती हुई टीम वेलोली टीम। पहली गेंद लेकर गेंदबाज बिल्कुल तैयार होते हुए, आदेश पहली गेंद लेकर राउंड द विकेट से गेंदबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। वीआईपी डाइस से गेंदबाजी की शुरुआत होती हुई, पहली गेंद, बल्लेबाज बिल्कुल तैयार। पहली गेंद पर अटैक शुरू होता हुआ, यश जादव ऑन फायर नाउ। पहली गेंद को स्लॉट में लिया और भेज दिया बाजू वाले प्लॉट में 6 रनों के लिए। बेहतरीन शुरुआत करती हुई यहां पर बल्लेबाज यश जादव पहली गेंद को बाउंड्री लाइन दर्शन करते हुए अपने टीम के लिए। आदेश की अगली गेंद, क्या कमबैक करेंगे गेंदबाज आदेश? काफी रफ्तार भरी गेंदबाजी करे, लेकिन गेंदें और पिच हो रही है, लेकिन फिर से एक बार ये भी गेंद जाएंगी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। शायद इस टूर्नामेंट के जो ऑर्गेनाइज कमेटी उनका वक्त बचाने की कोशिश हो रही है बल्लेबाज यश की। जिस तरह की बल्लेबाजी शुरू की उन्होंने, आते ही 2 सिक्सर अब तक जड़े अपने टीम के लिए। बेहतरीन शुरुआत होती भी, 12 रन बन चुके अब टीम की। वेलोली टीम ऑन फायर नाउ। आदेश हैट्रिक पे होंगे बल्लेबाज। ये गेंद तो काफी खराब गेंद की है, वहां पर काफी ऊपर से गेंद निकलती हुई, बाउंसर गेंद की थी वहां पर और बल्लेबाज के रेंज के बाहर गेंद थी। अंपायर द्वारा वाइड का इशारा आता हुआ, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, 13 रन बिना विकेट के नुकसान पर। आने वाली 14 अप्रैल काफी बड़ा दिन, 14 अप्रैल। अगली गेंद लेकर आदेश, फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, फील्डर है वहां पर, लेकिन ढूंढते रहेंगे, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। दो बजकर 19 मिनट हो चुके और बल्लेबाजी कर रहे यश जादव। शायद ही दोपहर का भोजन करके ही बल्लेबाजी कर रहे, जिस तरह की पिटाई हो रही है गेंदबाज आदेश की। अगली गेंद लेकर आदेश, फिर से एक बार कंट्रोल नहीं हो पाए वहां पर बल्लेबाज, लेकिन स्ट्रोक अच्छा खेला उन्होंने। मिड विकेट क्षेत्र में अच्छी फील्डिंग होती हुई 1 रन पूरा किया वहां पर यश जादव ने। आप जाके स्ट्राइक पर बल्लेबाज प्रतीक जाते हुए, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रन। गेंदबाज आदेश ने काफी रन खर्च किए अपने पहली ही ओवर में, 18 रन अब तक दिए। 35 रन डिफेंस करने टीम राया टीम को। संघर्ष स्पोर्ट राया संघर्ष करता हुआ मैदान के अंदर, काफी निराश होते हुए सभी प्लेयर गेंदबाज आदेश के ऊपर। यहां से विकेट जरूरी है। अब बाई हाथ के बल्लेबाज प्रतीक बिल्कुल तैयार होते हुए, गेंदबाजी में 12 रन खर्च किए थे उन्होंने, अच्छी गेंदबाजी की थी उन्होंने। 3 बल्लेबाज को रन आउट किया था उन्होंने। ये देखिए अब लेग स्टंप के करीब गेंद थी और ये क्या हुआ, अंपायर ने नो बॉल यहां पर सिग्नल दिया है और गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। दाएं हाथ के बगल में 3 प्लेयर थे, यह सही फैसला अंपायर द्वारा। ये भी काफी अंपायर कल से मशहूर हो रहे इस टूर्नामेंट में। विनोद नाइक अच्छी अंपायरिंग की उन्होंने इस टूर्नामेंट में। कल तो सभी दर्शकों ने उनके लिए ताली बजाई थी। ये काफी कम दिखता है,
लेकिन जो भी है सही है, अंपायर इज अ बेस्ट जज। प्रतीक तैयार होते बिल्कुल। फिर से एक बार फ्री हिट गेंद थी ये, कहीं ना कहीं गेंदबाज भी भूल चुके थे, अपील भी की थी उन्हें, लेकिन अंपायर उनके ध्यान में था कि ये फ्री हिट है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। सत्ताईस रन बन चुके हैं, शायद ही इसी ओवर में फिनिश करना चाहेंगे बल्लेबाज। क्या गेंदबाजी हो रही है, वो मराठी में आप कह सकते आप कि चौपास ठेवला है। फिर से एक बार गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए। 31 रन बन चुके, अब बचे 4 रन 12 गेंदों में बनाने। राया टीम ने भी नहीं सोचा होगा कि पहली ही ओवर में आदेश घर जाने के लिए बिल्कुल फ्री करेंगे अपने को। षटकाची समाप्ती झाली आहे, धावफलकावर 31 धावा जोडलेल्या आहेत। मी अगोदरच सांगितलं होतं की यश असा खेळाडू आहे की मोठे फटके खेळू शकतो। पहा, बॅटिंग करणाऱ्याला आपण अगोदरच 2 धावाची पॅनल्टी दिली होती, मध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देखील 2 धावाची पॅनल्टी, म्हणजे त्यांची ड्रेसिंग कंप्लीट नाहीये, म्हणजे धावा 33 धावा, फक्त 2च धावांची आवश्यकता आहे। दुष्काळात 13वा महिना, स्वप्नील जाधव सर असते तर नक्कीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आली असती। आता यशला स्विच हिट खेळायचा होता, रिव्हर्स स्ट्रोक खेळून मॅच फिनिश करायची होती आणि जिथे धाव नव्हतं तिथे धाव पूर्ण केलं। लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून स्कोर लेवल झाला, 1 धावाची आवश्यकता आहे। प्रतीकला संधी दिली आहे मॅच फिनिश करण्याची। पाहूया प्रतीक बाजूला हिरवगार जी भाजीपाल्याचा जो आमचा शेत आहे त्याच्यामध्ये चेंडू मारेल की शाळेमध्ये,